श्री स्वामी समर्थ. माघ शुक्ल सप्तमी म्हणजे रथसप्तमी. या दिवशी महर्षी कश्यप व देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला. या दिवशी सूर्यदेव 7 घोड्यांनी ओढलेल्या रथावर स्वार होऊन प्रकट झाले, म्हणून या सप्तमीला रथसप्तमी म्हणतात. आणि यंदा 4 फेब्रुवारी 2025ला रथसप्तमी आहे. सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. रथसप्तमीलाच आरोग्य सप्तमी, सूर्यसप्तमी, महासप्तमी, सूर्यजयंती असे सुद्धा म्हणतात. या दिवशी सूर्यदेवांची मनोभावे पूजा केल्याने आरोग्य आणि कीर्ती प्राप्त होते. त्याचप्रमाणे सूर्याची उपासना केल्यामुळे वडील व मुलगा यांच्यातील नात्यामध्ये गोडवा राहतो. तर रथसप्तमीचे उपवास जे आहेत तर ते कधीपासून सुरू होतात, उपवास कोणी करावेत, उपवासाला काय खावे, काय टाळावे, कोणत्या नियमांचं पालन करावं, त्याचप्रमाणे संपूर्ण पूजाविधी जो आहे तर तो सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची 12 नावे घेऊन सूर्यनमस्कार घातले जातात. त्याचप्रमाणे या दिवशी खऱ्या सूर्यदेवांची पूजासुद्धा केली जाते. तसेच रथावर बसलेल्या सूर्यदेवांच्या प्रतिमेची सुद्धा पूजा केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथामध्ये बसून प्रवास करतो. सूर्य जो आहे तर तो ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान हे नवग्रहामध्ये आहे. सूर्याच्या रथामध्ये सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भुवलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकांजवळील शिवलोक तर या 7 लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे. रथसप्तमीपासून तापमान जे आहे तर ते हळूहळू वाढत जाते. या दिवशी सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम हे स्तोत्र भक्तिभावाने म्हटले तर आपल्याला सूर्यदेवांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. त्याचप्रमाणे सूर्यदेवांच्या रथाला असणारे 7 घोडे हे आठवड्यातील 7 वार दाखवतात आणि रथाची 12 चाके ही 12 राशी दर्शवतात. या 12 राशींचे प्रतीक म्हणून या दिवशी देवासमोर 12 धान्य ठेवून त्याची पूजा केली जाते. आता या 12 धान्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, तांदूळ, वाटाणा, मूग, मटकी, मसूर, मका, घेवडा, शेंगदाणे तर अशी 12 धान्य आपण ठेवू शकतो. आता रथसप्तमीचे जे उपवास आहेत तर ते कधीपासून सुरू होतात, तर रथसप्तमीचे उपवास हे माघ शुक्ल प्रतिपदेपासून माघ शुक्ल सप्तमीपर्यंत केले जातात. पौष महिन्याच्या अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून या उपवासाला सुरुवात होते. पौष महिन्याची अमावस्या म्हणजेच मौनी अमावस्या जी यंदा 29 जानेवारीला आलेली आहे. आणि या अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच माघ शुक्ल प्रतिपदेपासून हे उपवास जे आहेत तर ते सुरू होतात आणि रथसप्तमीपर्यंत हे उपवास केले जातात. उपवास जो आहे तर याला आपण काय खावे, काय टाळावे, तर या उपवासाला आपण फळे खाऊ शकतो. त्याचप्रमाणे दुधाचे पदार्थ, दूध असेल, दही, ताक, त्याचप्रमाणे चहा, कॉफी तर याचं सेवन आपण करू शकतो. त्याचप्रमाणे साबुदाणाची खिचडी जी आहे तर ती खाऊ शकतो. त्याचप्रमाणे गोड खीर बनवू शकतो, राजगिरा लाडू. परंतु लक्षात घ्या की या उपवासाला तिखट, मीठ आणि वरवीचे जे तांदूळ आहेत तर ते मात्र खाऊ नयेत. उपवास जो आहे तर तो कोणी करावा, तर हा उपवास हा प्रामुख्याने विवाहित महिला ज्या आहेत तर त्या करतात. इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, त्याचप्रमाणे खास करून अपत्य प्राप्तीसाठी हे जे उपवास आहेत तर ते उपवास केले जातात. आता उपवास जो आहे तर तो कधी सोडला जातो, तर उपवास हा रथसप्तमीच्या दिवशी सोडला जातो. रथसप्तमीच्या दिवशी पूजा मांडली जाते, पूजा केली जाते. दूध जे आहे तर ते सूर्याला उतू घालवलं जातं. तर असा हा जो उपवास आहे तर तो रथसप्तमीच्या दिवशी सोडला जातो. आता पूजा जी आहे तर ती आपण कशी करायची आहे, तर दररोज आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. सूर्योदय होण्या अगोदर म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर आपल्याला सर्व आटोपायचं आहे, आपलं स्नान वगैरे असेल ते, आणि आपल्याला पूजा जी आहे तर ती सुद्धा मांडायची आहे. आता ही पूजा कुठे मांडायची, तर ही पूजा आपण ज्या ठिकाणावरून सूर्य दिसतो, मग आपण अंगणामध्ये तुळशीजवळ मांडू शकतो किंवा गॅलरीमध्ये मांडू शकतो किंवा अगदी टेरेसवरती मांडली तरी सुद्धा चालेल. त्या ठिकाणावरून सूर्य दिसला पाहिजे तर अशा ठिकाणी ही पूजा मांडायची आहे. ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत तर ती जागा जी आहे तर ती आपल्याला स्वच्छ करायची आहे. रांगोळीने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती आपल्याला पाट जो आहे तर तो मांडायचा आहे. स्वस्तिक काढताना आवर्जून त्या स्वस्तिकमध्ये 4 बिंदू आणि दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा आवर्जून काढायच्या आहेत. व्यवस्थित स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक जे आहे तर ते मांगल्याचं प्रतीक आहे. नकारात्मकता नष्ट करण्याचं काम हे स्वस्तिक करत असतं. ऊर्जादायी असं हे स्वस्तिक आहे
आणि म्हणून आपल्याला ते व्यवस्थित एका योग्य पद्धतीने काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती आपल्याला पाट मांडायचा आहे किंवा चौरंग मांडायचा आहे। सर्वप्रथम आपल्याला दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे। त्या पाटावर किंवा चौरंगावर एका बाजूला आपल्याला हा दिवा जो आहे तर तो मांडायचा आहे। दिवा आपण तुपाचा लावू शकतो, तेलाचा लावू शकतो। दिवा मांडताना दिव्याला आसन द्यायचं आहे। छोटंसं आसन आपण दिव्याला देऊ शकतो किंवा खाली एखादी प्लेट ठेवू शकतो किंवा फुलांच्या पाकळ्या, तांदूळ तर हे आपण ठेवू शकतो आणि त्यावरती दिवा ठेवायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून आपल्याला दिव्याची म्हणजे अग्निदेवतेची पूजा करून घ्यायची आहे। कारण अग्नीशिवाय कोणतीही पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही। दिवा जो आहे तर तो आपली पूजा परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो। तर दिवा आपल्याला सर्वप्रथम लावून घ्यायचा। त्यानंतर गणपती बाप्पा आणि बाळकृष्ण यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। त्या मूर्तींना आपल्याला अभिषेक करायचा आहे। आपल्याला गणपती बाप्पांना हळदी कुंकू, बाळकृष्णांना चंदन लावायचं आहे, फुले अर्पण करायची आहेत। गणपतीला दुर्वा, जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे। त्याचप्रमाणे बाळकृष्णांच्या मूर्तीला तुळशीचं पान आपल्याला अर्पण करायचं आहे आणि यानंतर रांगोळीच्या साहाय्याने सूर्यदेवांची प्रतिमा आपल्याला काढायची आहे किंवा आपल्याकडे जर तांब्याचा सूर्य असेल, तांब्याची जर सूर्यदेवांची प्रतिमा असेल तर असा सूर्य आपण पूजेमध्ये ठेवू शकतो। त्याचप्रमाणे आदित्य रानूबाईची प्रतिमा सुद्धा काढायची आहे आणि गोपद्मांची रांगोळी सुद्धा आपल्याला काढायची आहे। सूर्यदेवांच्या प्रतिमेची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। हळदी कुंकू, अक्षता, लाल फूल आपल्याला अर्पण करायचं आहे। आवर्जून तीळ अर्पण करायचे आहेत। त्याचप्रमाणे गोपद्मांची आणि आदित्य रानूबाईची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। नैवेद्य म्हणून आपल्याला गुळ खोबरे ठेवायचं आहे किंवा तिळाचे लाडू किंवा फळे जी आहेत तर ती आपल्याला ठेवायची आहेत आणि या पूजेला आपल्याला धूप दीपाने ओवाळायचं आहे, अगरबत्ती लावायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे। तसेच सूर्य उगवल्यानंतर उगवत्या सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि उगवत्या सूर्याची सुद्धा पूजा करायची आहे। सूर्याला अर्घ्य देताना ते पाणी आपल्या पायावरती पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे। खाली एखादं भांडं मांडायचं, त्यामध्ये आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे किंवा आपण आपलं ज्या ठिकाणी फुलझाड किंवा एखादं झाड असेल तर त्या कुंडीमध्ये जरी सूर्यदेवांना अर्घ्य दिलं तरी चालेल, ज्यामुळे हे पाणी कोणाकडूनही ओलांडलं जाणार नाही। यानंतर आपल्याला उगवत्या सूर्यदेवाला हळदी कुंकू, लाल फूल अर्पण करायचं आहे। जेव्हा आपण अर्घ्य देतो तर ते तांब्याच्या भांड्यातून द्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला लाल फूल, हळदी कुंकू, त्याचप्रमाणे आपल्याला थोडेसे तीळ जे आहेत तर ते सुद्धा टाकायचं आहे आणि असं जे पाणी आहे तर त्याचं आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे। आता या उपवासांमध्ये जेव्हा रविवार येईल तर त्यावेळेला मात्र आपल्याला तुळशीची पूजा जी आहे तर ती करता येणार नाही, म्हणजे तुळशीला पाणी घालायचं नाही, वरूनच हळदी कुंकू वगैरे व्हायचं आहे। तुळशीला स्पर्श करायचा नाही आणि रविवारी पाणी घालायचं नाही, तर एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे। आता आपल्याला काही नियमांचं पालन जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे। जसं की आपल्याला सूर्योदयापूर्वीच उठायचं आहे, म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदरच उठायचं आहे। रोज आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे। रोज आपल्याला पूजा जी आहे तर ती मांडायची आहे। तसेच हा उपवास जो आहे तर तो दिवसभर करून संध्याकाळी सोडता येत नाही, तर डायरेक्ट रथसप्तमीला हा उपवास सोडला जातो। तसेच एकदा सूर्य उगवला की केस विंचारू नयेत, त्यामुळे सूर्य उगवण्याच्या अगोदरच आपल्याला केस वगैरे विंचारायचे आहेत। एकदा या व्रताला सुरुवात केल्यानंतर मध्येच ते सोडू नये, तर ते आजन्म करायचं आहे। मासिक धर्म आल्यास आपल्याला पूजा मांडायची नाही, फक्त उपवास जो आहे तर तो करायचा आहे। आता मांडलेली पूजा जी आहे तर ती कधी उचलायची, तर सूर्य वर आल्यानंतर म्हणजे 9-10 वाजता आपल्याला ही पूजा जी आहे तर ती उचलायची आहे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला ही पूजा मांडायची आहे। आणि शेवटच्या दिवशी म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी दूध जे आहे तर ते आपण उतू घालवत असतो। आता दूध उतू का घालवावे किंवा कसे घालवावे याचा सुद्धा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे, तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता।